नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच मित्रांनो नाबार्ड या बँकेमध्ये वॅकन्सी निघालेली आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी अशा या दोन वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। टोटल नंबर ऑफ वॅकन्सीचा विचार केला तर 162 जागा मित्रांनो निघालेल्या आहेत। स्टेट वाइज या जागा असणार आहेत। तर महाराष्ट्रासाठी जागा किती असणार आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, ॲप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे, वयाची मर्यादा किती असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ज्या दोन पदांसाठी जागा निघालेल्या आहेत त्या स्टेट वाइज या ठिकाणी जागा कशा दिलेल्या आहेत। सोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। 17 जानेवारी पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 3 फेब्रुवारी 2026। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, या एक्झामसाठी प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम अशा दोन स्टेप घेतल्या जातात, ज्यामध्ये त्यांनी टेंटेटिव्ह या ठिकाणी डेट दिलेली आहे। 21 फेब्रुवारी 2026 ला या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे फेज 1। त्यानंतर फेज 2 मेन एक्झाम 12 एप्रिल 2026 ला घेतली जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी दिलेली आहे। डेव्हलपमेंट असिस्टंट या ठिकाणी या ज्या जागा आहेत त्या स्टेट वाइज रिजनल ऑफिसेस नुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर आता आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रासाठी बघायचे आहेत। तर इन्क्लुडेड हेड ऑफिस मुंबईचं असे पकडून या ठिकाणी 48 जागा मित्रांनो दिलेल्या आहेत। कॅटेगरी वाइज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे, बघू शकता। अनरिझर्व साठी 20 जागा आहेत, एससी साठी 8 जागा आहेत, एसटी साठी 5 जागा आहेत, ओबीसी साठी 7, ईडब्ल्यूएस कॅटेगरी साठी 8 जागा दिलेल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी साठी महाराष्ट्रासाठी या ठिकाणी 1 जागा आहे। तर आता या दोन्ही पदांसाठी एज लिमिट किती असणार आहे तर 21 ते 35 वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे, जसं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब साठी 5 वर्ष म्हणजे 40 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकताय। अदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 3 वर्ष म्हणजे 38 वर्षापर्यंत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकणार आहात। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासाठी मिनिमम या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे। 50% तुमच्याकडे जर मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। सोबतच तुम्ही एससी एसटी पीडब्ल्यूबीडी कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी तुम्ही पास क्लास जरी असाल, फक्त पास असाल ग्रॅज्युएशन, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। पर्सेंटेजचा कोणताही क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी दिलेला नाहीये। त्यानंतर नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग ऑन पीसी तुम्हाला या ठिकाणी पीसी हाताळता येणं आवश्यक असणार आहे। डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या पदासाठी त्यांनी सांगितलेलं आहे बॅचलर डिग्री झालेली आवश्यक असणार आहे। इंग्लिश हिंदी मीडियम विथ हिंदी आणि इंग्लिश कंपल्सरी सब्जेक्ट घेऊन या ठिकाणी तुमचे 50% मार्क्स असणं आवश्यक असणार आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट जर असाल तर पास क्लास जरी असाल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। आता परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासाठी प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग असे 100 प्रश्न विचारले जाणार आहे। 100 मार्क्सला ड्युरेशन तुमचं 60 मिनिटाचं या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर मेन एक्झाम असणार आहे, ती देखील ऑनलाईन असणार आहे। त्यामध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, त्यानंतर कम्प्युटर नॉलेज आणि टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज मग मार्क्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। 200 मार्क्सचा हा पेपर असणार आहे। ड्युरेशन बघू शकता 135 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे। त्यानंतर डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। सब्जेक्ट सेमच असणार आहेत, इंग्लिश लँग्वेज असणार आहे, टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज हिंदी आणि इंग्लिशचं, त्यानंतर रिझनिंग असणार आहे। 100 मार्क्स या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, 60 मिनिटं वेळ दिलेला आहे। मेन एक्झाम मध्ये रिझनिंग असणार आहे, प्रोफेशनल नॉलेज हिंदी इंग्लिशचं विचारलं जाणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे, कम्प्युटर नॉलेज आणि इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी विचारलं जाणार आहे। 135 मिनिटं कालावधी दिला जाणार आहे।
ॲप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर SC ST PWBD कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फीस आकारलेली नाही आहे. इंटिमेशन चार्जेस या ठिकाणी 100 रुपये फक्त आकारलेले आहेत. फॉर ऑल अदर कास्टसाठी 450 रुपये ॲप्लिकेशन फीस आणि इंटिमेशन चार्जेस 100 रुपये असे 550 रुपये या ठिकाणी मित्रांनो फीस आकारलेली आहे. पे स्केल किती असणार आहे तर 23,100 ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता 55,700 पर्यंत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. हाऊ टू अप्लाय, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणारे नक्की अर्ज करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अप्लाय लिंक दिलेली आहे, नोटिफिकेशन दिलेलं आहे, PDF फाईल दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी ही माहिती सविस्तर वाचून घ्या. तुम्ही या जर क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग भेटू अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.